दिनांक 23 एप्रिल जम्मू काश्मीरमधील पहलगाम परिसरामध्ये निष्पाप पर्यटकावर झालेला दहशतवादी हल्ला हा अत्यंत संतापजनक, निंदनीय आणि भ्याड प्रकार आहे। निशस्त्र निरपराध नागरिकांना लक्ष्य बनवणं ही मानवतेविरुद्धची क्रूरता असून अशा प्रकारचा देशभरातून तीव्र निषेध व्हायला हवा। या पार्श्वभूमीवर दिनांक 23 एप्रिल रोजी यवतमाळ शहरातील संविधान चौकामध्ये शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीनं या हल्ल्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करण्यात आला। हल्ल्यात बळी गेलेल्या 20हून अधिक निरागस पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। दहशतवादाविरुद्ध देश एकवटलेला असून अशा कृत्यांचा मुळापासून नाश करण्यासाठी सरकारनं तातडीनं कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। विशेषतः सध्या जम्मू काश्मीरमध्ये वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेची खात्री करून त्यांना सर्वतोपरी मदत तातडीनं उपलब्ध करून द्यावी अशी स्पष्ट भूमिका या आंदोलनात मांडण्यात आली। यावेळी कृष्णा पुसनाके, जुबेर सय्यद, नौशाद पटेल, लालाजी तिलगोटे, कॉम्रेड सचिन मनवर आदी शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते। जखमी नागरिकांना लवकरात लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करण्यात आली। हिंदूंचे रक्षण न करू शकणाऱ्या या सरकारचा निषेध असो, निषेध असो, या सरकारचा निषेध असो। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा निषेध असो। प्रतिनिधी कलीम खान, NTV न्यूज मराठी, यवतमाळ।